गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये। आज मी खूप दिवसानंतर न्यू ब्लॉग स्टार्ट करते आहे। तर आज काहीतरी स्पेशल होणार आहे आणि तेच तुमच्यासोबत शेअर करायचं होतं, म्हणूनच सुरुवात करते आहे। आणि आत्ता चालली आहे मी ऑफिसला, तर बघू आता पुढे काय काय होते, शेअर करते तुम्हाला। आत्ता आलेली आहे घरी, तर आत्ता वाजलेले आहेत दुपारचे 2 आणि मी आता आले कारण आज आहे माझा हाफ डे। सर मी आज ब्लॉग करायचं मनावर घेतलं आहे कारण आज कोणीतरी येणार आहे स्पेशल। सो त्यासाठीच या ब्लॉगला सुरुवात केलेली आहे मी सकाळीच, बाय द वे। पण तरी मी आता सांगते तुम्हाला। आणि हो, इतकं ऊन आहे बाहेर की मी पूर्ण घामाने भिजलेली होते येईपर्यंत ऑफिसवरून। खूप ऊन आहे, दुपारी बाहेर नका निघू गाईज, नाहीतर तब्येतीचं। सो बघू आता मी काय काय करणार, मी सांगणार तुम्हाला। सध्या तर मी गहू काढले, दळण करायचं आहे मला, त्यासाठी मी गहू काढले। ये देखीए, आता मी ते चाळणार, मग दळण करायला देणार, मग बघू मी काय करणार, सांगतेच तसं तुम्हाला। सो तात्पुरतं बाय। सो हाय, ब्लिंकिटवरून काही सामान ऑर्डर केले आम्ही। इडली रवा, मसाला आणि इडली रवा, कारण उद्या आम्ही इडली करायचं ठरवले। इडलीसाठीच मला डाळ भिजवायची आहे, तेच ठरले, आता बघू, भिजवते। हो, आम्ही ठरवलं आज पावभाजी करायचं आणि इथे आमची आलेली आहे चॉपिंग, सगळी सामग्री रेडी आहे, आता फक्त पावभाजी करायचं आहे। बघा आमच्याकडे कोण आलं, कोण आलं, हाय कर अनु, अनु हाय कर, तो आला। हा, अय अनु हाय कर, कसे आहात, हॅपी बर्थडे। हा 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 हा, अनु आली, अनु आणि पदे की मला दे ना। माझा भैया आलेला घेऊन माझ्या घरी आल्या सोबत हे मी टाकणार, असं बोलतोय म्हणून पदे की मग हात काढा ना। पावभाजी रेडी, बंद करा। येस। पावभाजी झाल्यावर सगळ्यांनी पावभाजी खाऊन घेतली, शूट नाही केलं कारण कोणी कम्फर्टेबल नव्हतं। नंतर मग भैया बहिणीला जायचं होतं, मग आम्ही बर्थडे सेलिब्रेट करून घेतलो। तर असा होता आमचा आजचा दिवस। सो पुन्हा भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये, बाय।